सो हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळेजण? मी मजेत. आज आहे संडे. सकाळी मस्तपैकी सगळं आवरलं, देवपूजा केली, दारासमोर रांगोळी काढली, की जे माझं रोजचंच रुटीन आहे आणि रोज आणि ते मला करायलासुद्धा खूप आवडतं. रोज रांगोळी काढल्यानंतर मी खूप छान वाटतं दारासमोर, आणि देवरासमोरसुद्धा मी रांगोळी काढते आणि दारामध्ये सुद्धा काढते. आणि गुरुवारी फक्त मी लेपन करते दाराला, हळदीचं लेपन. तर खूप छान सकाळची सुरुवात झाली. सगळं कामाचं आवरलेलं, लादी वगैरे सगळं कपडे वगैरे सगळं झालं होतं. आणि आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी मी घेऊन आलेली, ती म्हणजे पालक पनीर. तर पालक पनीरची रेसिपी एकदम सोपी आहे आणि रांगोळीसुद्धा काढून झाली माझी. तर पालक पनीर बनवणार आहे. तुमच्यासाठी मी कशी, म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असतील तर थोड्याफार फरकाने सेमच असतात. तर मी तुम्हाला कशी पालक पनीर बनवते तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. त्यामध्ये मी एक जुडी पालक घेतला आणि तो साफ केलेला, म्हणजे मी जेव्हा आणला तेव्हा साफ करून घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. सो गरम पाणी करून घेतलं, उकळतं पाणी उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पालक ॲड करायचं आहे. झाकण ठेवायचं, मस्तपैकी त्याला उकळी काढायची, छान पालक शिजून द्यायचा. जास्त पण शिजवायचा नाही आणि जास्त त्याची देठ वगैरे कडक नाही ठेवायचे. त्याच्यामध्ये आपण थंड पाण्यामध्ये त्याला टाकायचं, म्हणजे त्याचा ग्रीन कलर जात नाही. आणि वाटणामध्ये आपण कांदा घेतला, एक टॅमॅटो घेतला आहे, आलं लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर मग त्याच्यामध्ये तो पालक पूर्ण थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचा. आणि मी एक 200 ग्रॅम पनीर घेतलं. ते तेलामध्ये जास्त नाही, थोडंसं फ्राय करून घ्यायचं. टॅमॅटो, कोथिंबीर आणि लसूण, आलं वगैरे त्यामध्ये आपण मिक्सरला मी बारीक करून घेणार, एक पेस्ट करून घेणार आहे. काही अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची, जास्त पातळ नाही करायची, भरड ठेवायची. नंतर त्यामध्ये आपण पालक टाकायचं. पालकमध्ये जे आपण थंड पाणी ओतलं होतं तेच पाणी त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं. मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं व्यवस्थित. ग्राइंड केल्यानंतर अशी पेस्ट तयार होते. तोपर्यंत मी कढईमध्ये तूप थोडंसं टाकलं, 2 चमचे तेल टाकलं, 1 चमचा तूप टाकलं. त्यामध्ये कांदा टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचा. मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा. आणि जे आलं आपण खिसून घेतलेलं ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं. मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आलं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर जी आपण पेस्ट केलेली आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचे. मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. तेलामध्ये मसाला आपण मिरची वगैरे वाटलेली आहे त्याच्यामध्ये सांगायचं राहिलं, मिरचीसुद्धा मी टाकली वाटणामध्ये, टॅमॅटो त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी धने जिरेपूड टाकले मिक्स आणि गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि तो छान परतून द्यायचा. त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं, तेल छान सुटून द्यायचं. तेल सुटल्याशिवाय पालक आपल्याला ॲड करायचा नाही. नंतर आपण जो पालक ग्राइंड करून घेतलेला आहे मिक्सरला, तर तो पूर्ण ओतून द्यायचा. तुम्हाला असं घट्ट हवे असेल तर तुम्ही पाणी ओतू नका, पण मला थोडंसं पातळ अजून हवं होतं, मग थोडंसं मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणीसुद्धा ॲड करणार. छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्यामध्ये मग थोडंसं पाणी मी ॲड केलं. अगोदरच्या याच्यामध्ये तुम्हाला आलं, कारण की मी त्याला खडा मसाला टाकला होता, म्हणजे गरम मसाला असतो तो. त्यामध्ये मी छान मिक्स करून घेतल्यानंतर खूप छान मिक्स झालं. त्यामध्ये पनीर जे फ्राय केलं होतं ते पनीर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, जे आपण पालक टाकलं त्याच्यामध्ये. आणि 2-3 क्यूब मी खिसूनसुद्धा टाकले. खूप छान त्याने पण एक थिकनेस येतो, खूप छान टेस्ट होती. ह्या साईडला मग मी तोपर्यंत भात करून घेतला. भांडे वगैरे पण क्लीन केले. भांडे क्लीन केल्यानंतर मी हे पालक पनीर आणि इकडे डाळसुद्धा बनवून घेतले. डाळ आणि चपातीसुद्धा माझी झाली होत्या बनवून. फक्त शेवयाची खीर राहिली होती बनवायची. बाकी ऑलमोस्ट सगळं झालं होतं. पापडसुद्धा तळून झाले होते. सगळं ऑलमोस्ट आवरलं होतं. खीर बनवायची कारण की शेवया आहेत, पण दूध सकाळी सगळं संपलं, कारण की मी चहाला वगैरे यूज केलं. परत रात्रीसुद्धा त्यांनी झोपताना पिलं, तेव्हा संपलं. पण आत्ता येताना ते घेऊन येतात ते. तर मग आल्यानंतर मी आता फक्त फ्राय करून ठेवते आणि आले की फक्त त्याच्यामध्ये शेवया टाकून देईल. वेलची वगैरे सगळं माझं तयार आहे. आणि त्यांची फ्रेंड येणार आहे, त्यांनाच ते घ्यायला गेलो होते ॲक्च्युली, पण आता आलेत. मी आत्ताच कॉल केला होता. आत्ता ऑलमोस्ट 1:45 वाजलेत. खरं तर खूप सारा लेट झाला, नाही तर 1पर्यंत आम्ही दोघं जेवून घेतो, संडे जरी असेल तरीसुद्धा. सो बघा कंटिन्यू ते. आणि त्यांचे मित्र आल्यानंतर मी जेवण घेतलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब